आमचा गहू वगैरे लावलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे गहू वगैरे सर्व काही. गहू पण थोडा बराबर नाही, व्यवस्थित नाही. तुम्ही बघू शकता ही आता आमची शेती वगैरे. आता आमच्या शेतीचं तुम्ही सुद्धा ब्लॉग पाहू शकता. बघा तुम्हाला ब्लॉग वगैरे टाकू लागलो मी शेतीचा सुद्धा ब्लॉग आहे. हे आपला गहू वगैरे साईडलाच आहे. तुम्ही बघू शकता तिथे गहू आहे, सर्व काही आहे. बघा आमच्या गावखेड्यात आलेलो मी शेतीसाठी. शेतीचे पण असे हाल झालेले. काय सरकार काय करतं काय माहीत, आता हे तर आम्हालाच काही माहीत नाही. आणि बरेच शेतकरी लोकांना हा जर ब्लॉग आवडला असेल की बा प्रत्येकाची शेतीचा असा असेल तर प्रत्येकाला लाईक शेअर करा. आमच्या व्हिडिओला पण लाईक शेअर करा. आम्ही पण शेतकरी माणसं आहे. आम्ही जे बी ब्लॉग टाकतो ते सर्व ब्लॉग तुमच्यापर्यंत जातात. पण आमच्या शेतीचं सुद्धा तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे कसं आहे म्हणून. इकडं पण असं वातावरण वगैरे झालेलं आहे. आमची हिर वगैरे सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो. हिरीला सुद्धा पाणी फुल झालेलं आहे. बघा ही आमची शेती वगैरे हिर आहे. हे तुम्हाला हिरीचं सुद्धा दिसत असेल. बॅक साईडला हिर आहे, इकडे या साईडला हिर वगैरे, तिकडे आपला बंधू वगैरे, इकडे बंधू आहे साईडला. ते पण शेतीचं मेहनत वगैरे करतो. तो पण एक जॉब करतो. तुम्ही बघू शकता. त्याला त्याशी बोलणं असं तुमच्याशी बोलू शकतात. बोलायचं असलं तर त्याच्या संग बोलू शकतात. हे बघा आपला मित्र आहे. काय म्हणा बोल ना तू. आता म्हणजे हे पण शेती करतो ना, बोल ना. बघा बोल ना. बघा तू पण शेती करतो ना, कधीपासून करतोय बघा हे पण सांगा तुम्हाला कधीपासून पाणी देतो काय तो. बोल ना. भरपूर दिवसांनी 4-5 वर्षापासून हां शेतीचं काम पाहतो, दुकानचं काम पाहतो. इकडे तिकडून सांगा. तो याच्यावर केलं असता पुन्हा बरोबर झालं असतं. तो यायला नाही का कॅमेरा, तो कॅमेरा नाही का. चालेल ठीक आहे. बघू शकता तुम्ही इकडं बाहेर नाही, बाहेर संपलं आहे रे बाबा. नाही ना, बाहेर नाही, बाहेर तोच आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण नाही ना बाहेर नाही ना. हे बा तुम्ही बघू शकता. एक मिनिट. आता हे पाणी भरणार आहे शेतीला. तर किती दिवसापासून पाणी भरलं लावलं. 4 दिवसापासून. हे 4 दिवसापासून पाणी भरू लागलं आमच्या बंधूंना. बघा तेवढं सांगतो. तू पुढे बोलत नाही का, पुढे बोलत नाही. असं शेतीची हाल चालू आहे. काय सांगा तुम्हाला. आम्ही गावखेड्यातून चालू येतो आम्ही गावखेड्यातलेच. पण आमचे शनिवारचे ब्लॉक वगैरे टाकतो. पण आमच्या शेतीचा पण असा प्रॉब्लेम चालू आहे. तर माझं एक मत आहे, जेवढे शेतकरी असेल काही असेल सरकारने त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करावं हेच माझं म्हणणं आहे. तुम्ही बघू शकतात शेतकरी किती राबला, किती काही केलं, पण त्याला जर काही चांगली गोष्ट जर त्यांच्या समोर आणली, काही केलं सरकारनं, तर सर्व गोष्टी आपल्या सुधारणाच होतील. आणि प्रत्येक शेती बांधवाला सुद्धा काहीतरी चांगली योजना काहीतरी असली तर त्यांना सुद्धा चांगले कामं वगैरे म्हणजे शेतीचे असले तर ते सुद्धा मला तर वाटतं की ते सुद्धा चांगल्या याच्यातच पैसा वगैरे सुद्धा त्यांना भेटू शकतो. त्यांचे कापूस वगैरे तुम्ही बघू शकतात. पण माझ्या स्वतःचा पण कापूस असाच आहे. तर आम्ही कसं करायचं. असं जर एखाद्या ठिकाणी जर कुटुंब असलं, असं कापूस वगैरे काही जर भाव नसला तर त्यांनी कसं करायचं, कसं जीवन जगायचं, याच्यावर तुम्ही एक करू शकतात. तुम्ही बघू शकता आपलं शेतीचं आहे. आणि इकडं पाणी वगैरे पण अजून भरलेलं आहे. पण पाणी भरल्याच्या नंतर बी असं शेतीची हाल चालू आहे. तुम्ही बघत असाल माझ्या ब्लॉगद्वारे सर्व काही आम्ही असं टाकलेलं आहे. आता तुम्ही बघा आमचा ब्लॉग आणि लाईक सबस्क्राईब करा. आणि हिरीला सुद्धा पाणी फुल आहे. आमच्या हिरी वगैरेला सुद्धा पाणी इथे हिर आहे. तुम्हाला दिसत असेल ही साईडला हिर आहे. बघा हिरीला पाणी आहे, फुल भरलेलं आहे. पण शेतीला भाव नसल्यामुळे, कापसाला भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गासाठी बिलकुलच एकदम चांगलं काम नाही आहे आणि चांगली गोष्ट नाही. आणि शेतकऱ्यासाठी मग मकाला, कापसाला, प्रत्येक गोष्टीला जर भाव असला तर शेतकरी बी सुखानं जीवन जगू शकतो. एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि माझा जो ब्लॉग बघत असेल, कोणत्या क्षेत्रात असेल, कोणत्या बी याच्यातून असेल, लाईक सबस्क्राईब शेअर करा, मित्रापर्यंत टाका. माझं एकच म्हणणं आहे, शेतकऱ्याला जर सपोर्ट भेटलं, आता हे जे इलेक्शन वगैरे झाले सर्व झाले, पण शेतकऱ्याला जर सपोर्ट भेटलं तर शेतकरी राजासुद्धा एक दिवस राजा होण्याची ताकद होऊ शकते, ताकद बनू शकते. एवढंच माझं सांगणं आहे. आणि मी पण सुद्धा शेतातच आलेलो आहे. मी पण जॉबलाच आहे. पण मी आज शेतीत दाखवलेलं तुम्हाला आमचं पण काय हाल आहे, दुसऱ्याची पण काय हाल आहे. सर्वाची तीच हाल आहे. जी सर्व ठिकाणची हाल चालते तीच आपली सर्वाची हाल आहे कशी. तर त्या हालमध्ये बदल व्हायला पाहिजे, काहीतरी एक नवीन हे झालं पाहिजे. तर माझी एवढीच अपेक्षा आहे. एवढं सांगतो मी. सरकारनं सर्वासाठी करावा आणि आमच्यासाठीच नाही, अनेकासाठी, अनेक बंधूसाठी त्यांनी एक प्रयत्नशील काही कार्य करावं की शेतकरी वर्गाला जेणेकरून नुकसान भरपाई काही जरी असलं त्यांना पैसा भेटावा, काही भेटावा, सर्व गोष्टी त्यांना एक सुविधा म्हणून त्या यूजमध्ये चांगलं काही पॅक असलं, काही जरी गोष्ट असली तर शेतकरी वर्गाला चांगला सपोर्ट दिला तर शेतकरी वर्गसुद्धा चांगला सपोर्ट देतो. आज शेतकऱ्यांना जर काही पिकवलं नाही तर नोकरीवाला कुठला जरी असला तर काहीच खाऊ शकणार नाही. मी माझ्या गॅरंटीनं सांगतो, शेतकरी वर्गानं जर म्हणलं आम्ही पिकवणारच नाही तर तो व्यक्ती काहीच खाऊ शकणार नाही. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.